नमस्कार दोस्तों, हा आहे राक्षस भवन फाटा शहागड जवळील. या ठिकाणी 1000 टिपर प्रत्येक वेळेला राहत होते. आता हा सुनसान पडलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नीट झाल्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता एकही टिपर या ठिकाणी दिसत नाही. आणि हा आहे राक्षस भवन फाटा. दादा लोकांच्या गाड्या, गुंड लोक, सगळ्या गोष्टी अशा या ठिकाणी एकही दिसत नाही. पाहत आपण पाहू शकता सामान्य हे अशा गाड्या दिसतात या प्रवासी वाहतुकीच्या, परंतु या ठिकाणी सामान्य लोकांच्या दिसू शकतात आणि टिप्पर वगैरे काही आता दिसत नाहीत. कदाचित बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था जागृत झालेली दिसते. म्हणून राक्षस भवन फाट्यावर हमेशा प्रति 15 सेकंदाला एक टिप्पर या ठिकाणाहून जात होता, पण अद्याप आता हे टिप्पर बंद झालेले आहे. आपण पाहू शकता हे एक नाश्त्याचं हॉटेल आहे आणि ही प्रशासनाने दखल घेतल्यामुळे एकही टिप्पर या ठिकाणी दिसत नाही. ते पाहू शकता सर्वसामान्य. आणि ज्या काळ्या स्कॉर्पिओ आहेत यासुद्धा दिसत नाहीत. बीड जिल्ह्यातल्या प्रशासनाने नव्हे, महाराष्ट्र सरकारने लक्ष घातल्यामुळं प्रति 5 सेकंदाला 2 टिप्पर जात होते. आपण पाहू शकता ही जागा सुनसान झालेली आहे. एकही गुंड आणि दादा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि हे जे टिप्पर बंद झालेले आहेत, कदाचित भारत सरकारची भीती या लोकांना वाटलेली आहे. अन्यथा राक्षस भवन हे पाहू शकता आपण बोर्ड, या फाट्यावर ॲट अ टाईम 25 टिप्पर या ठिकाणी राहत होते. आता एकही टिप्पर आपण पाहू शकत नाही. वडापाववाले लोकांची वाट पाहतात तरी लोक कमी आहेत. आणि या ठिकाणी आपल्यासारखे सर्वसामान्य लोक बसलेले आहेत. टिप्पर कधीपासून बंद येतो? 1 महिना झाला. 1-1.5-2 महिने होत. कशामुळे बंद आहेत? झाल्यामुळं. बरं, तुम्हाला असं वाटतं का हे टिप्पर बंद झाल्यामुळं गरिबाचं काही नुकसान झालं का? नाही ना. म्हणजे हे आहे ना, शासकीय आपल्यासारख्या गरिबाला यात काही फायदा होता का? इथं जे एवढे ॲक्सिडेंट झाले तुमच्या ह्या रोडपासून पलीकडं जवळजवळ 81 लोक वारले या 4 वर्षात या टिप्परच्या धडकेनं. याच्या विरोधात आपण गरीब लोक काही आवाज उठवू शकलो नाहीत. पण हे टिप्पर बंद झाल्यामुळं आता धूळ उडाना किती छान झाले आहे ना. भीती वाटत नाही. मी पाहिलं कालपासून. तर अशा प्रकारे कलेक्टर महोदय, आपण पाहू शकता की मी ज्या ठिकाणी उपस्थित आहे असा हा राक्षस भवन फाटा. या ठिकाणी हजारो टिप्पर ज्या ठिकाणी भरधाव वेगाने धावत असले आणि अनेक लोकांची हत्या करणारे ते टिप्पर या ठिकाणी मंत्री महोदय, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, बीड जिल्ह्याचे कलेक्टर आणि माननीय SP साहेब, आपण कायदा आणि व्यवस्था या जिल्ह्यामध्ये जिवंत केल्यामुळे गोरगरिबांना फार मोठा न्याय मिळालेला आहे. आता मी या राक्षस भवन फाट्यावरून हा व्हिडिओ शूट करत आहे. अशा प्रकारे जर चांगल्या प्रकारची कानून आणि व्यवस्था या राज्यामध्ये राहिली तरी गोरगरिबांना जगता येईल, दादागिरी संपेल अशी आम्ही अपेक्षा करत आहोत. जय हिंद, जय भारत.